आदित्य रानूबाईची कथा. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, "कसा वसा वसताय, तो मला सांगा." तेव्हा त्या म्हणाल्या, "तुला रे वसा कशाला हवा? उठशील, माचशील, घेतला वसा टाकून देशील." ब्राह्मण म्हणाला, "उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही." तेव्हा त्या म्हणाल्या, "श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं, सचेल वैसरा सहज स्नान करून अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडल करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यात 6 गाठी द्याव्यात, पानं फुलं वाहावीत, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशगांचं धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रस सप्तमी संपूर्ण करावं, संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरण्याची खीर, लोणकढं तूप असावं, मेहू जेऊ सांगावं असेल तर चिरगोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वसाचं उद्यापन करावं." असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून पाठविले. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, "घाबरू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल." राणी म्हणाली, "बटीक करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू." मार्गशीर्षाच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, "बाबा गूळ खा, पाणी प्या." ब्राह्मण म्हणाला, "गूळ खात नाही, पाणी पीत नाही. आधी माझी कहाणी करवायची आहे, तू ती ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहेत, त्यांना जेवायला उशीर होईल." त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पाट दिला. पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं. "गूळ खात नाही, पाणी पीत नाही. माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल." त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पाट दिला. पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं. "गूळ खात नाही, पाणी पीत नाही. माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ती ऐक." तोवर लेक म्हणाली, "तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू?" ती घरात गेली. उतरंडीची 6 मोत्ते आणली. 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलीचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. जिकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरलेला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदरानं घेऊन या. दासी परसदरानं घेऊन आल्या. नाऊ माऊ घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरून होन मोहळा भरल्यावर सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेत जात असताना सूर्यनारायण माळाच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून नेल्या. घरी जाताच आईनं विचारलं, "मावशीनं काय दिलं?" "दैवानं दिलं, पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं, पण ते सर्व गेलं." दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. न्हाऊ खाऊ घातलं, नेसायला पितांबर दिला, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला व काठी काढून घेतली. घरी गेला व घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं, पण कर्मानं नेलं. तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडीत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, "आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व लुबाडलं." चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं राणीनं घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली.
सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं. आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. 5व्या आदित्यवारी आपण उठली, तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ खाऊ घातलं, साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाचं भाग्य उजळलं. राजाने छत्र चांबरं घेऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेने निघाली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपण पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हाहाकार केला. डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नव्हतं. वाटेनं एक मोळी विक्या चालत होता. त्यालाही कहाणी ऐकायला बोलवलं. तो मोळी विक्या म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोत्ते घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तिभावाने ती कहाणी ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यास एवढं फळ, मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल. कसा वसा आहे तो मला सांग. राणीनं तो उतणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाहाकार करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपल्या हाती घेतली व 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याने सुद्धा एकचित्ते ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी लागलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्यावर किती फळ, कसा असेल हा वसा तो मला सांग. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलेत स्वयंपाक केला. मुलांना वाढलं. राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेलेला होता. एक डोहात बुडाला, एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची 2 मुलं आली. मग तिला वाटलं, कहाणी ऐकल्यास एवढं फळ, तर मग वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यात सांगितले. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. 4थ्या मजल्यात स्वयंपाक करून मुलाला राजाला वाढलं. आपण वाढून घेतलं. तशीच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. काना डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पाल्य होता. तो उताना होता. 6 मोत्ते होती. 3 मोत्ते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोत्ते आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. पंचपक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसवले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागवले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळं डोळीचा केस, वळणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काना डोळा, मांसाचा गोळा, सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5च्या उत्तरी सुफल संपूर्ण.